महाराष्ट्रातील वाढीव मतदारसंख्येवरून वाद. प्रौढ मतदारांच्या संख्येपेक्षा चक्क मतदार अधिक. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा. 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए. विधानसभा निवडणुकीला 2 महिने उलटले तरी महाराष्ट्रातल्या मतदारांच्या संख्येवरून वाद मिटायला तयार नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारांच्या संख्येचा मुद्दा लावून धरलाय. महाराष्ट्रातल्या प्रौढांच्या लोकसंख्येपेक्षा राज्यातल्या मतदारांची संख्या जास्त असल्याचा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट स्पेक्युलेशंस, दीज आर फैक्ट्स एंड दिस इज नॉट आवर डेटा, दिस इज इलेक्शन कमीशन डेटा. लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ. इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. राहुल गांधींनी याबाबत निवडणूक आयोगाला अनेक सवाल केले, ते पाहूया. महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे? प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग 9,70,00,000 मतदान कसे? गेल्या 5 वर्षात 24 लाख मतदार वाढले. लोकसभेनंतर केवळ 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? विधानसभेपूर्वी वाढलेले मतदार कोण आहे? लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्या फोटोसह द्या. राहुल गांधींच्या आरोपांना लिखित उत्तर देणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत आयोगाच्या वादग्रस्त कारभाराची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्ह फुटून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला देण्यात आलं होतं. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही पक्ष आणि चिन्ह फुटून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाला बहाल करण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या या दोन्ही निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या दोन्ही निर्णयांमुळे निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला होता आणि आता मतदारांच्या संख्येबाबत आयोग वादात सापडले. मात्र यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना टोला लगावला. प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातील वाढीव मतदारांच्या संख्येवर निकालानंतर सातत्यानं आरोप होत आहेत. विरोधक वाढीव मतदारांच्या याद्यांची मागणीही करत आहेत. मात्र निवडणूक आयोग डेटा का पुरवत नाही? पारदर्शक कारभाराच्या केवळ आणाभाका घेऊन चालत नाही, तर त्याला कृतीची जोड आवश्यक आहे. त्यामुळे आयोगानं लोकशाहीच्या सबलीकरणासाठी विरोधकांच्या शंकांचं निरसन करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.